स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। कोजागिरी पौर्णिमा अगदी 2 दिवसावर आलेली आहे आणि त्या कोजागिरी पौर्णिमेपासून करण्याची एक उत्तम अशी सेवा मी तुम्हाला देणार आहे, जी आपल्या केंद्रात दिलेली आहे, कवड्यांची सेवा। आर्थिक समस्या, डोक्यावर झालेलं कर्ज, अतिशय प्रमाणात पैशाची टंचाई, गरिबी, दरिद्री, सोनं गहाण टाकलं आहे ताई, सोनं माझं टिकत नाही, आमच्याकडे सोनंच नाही आहे, गुंजभर सोनं अंगात नाही आहे, पैसे घरामध्ये टिकतच नाहीत, किंवा कर्ज इतकं झालं आहे की आम्हाला ते फेडताना नाकी नऊ आलेले आहेत, असे एक नाही 100 कमेंट्स रोजचे असतात। आपण बघतो प्रत्येकाला घराचं कर्ज आहे, गाडीचं कर्ज आहे, कुणाला व्याजानं घेतलेलं कर्ज आहे, असे अनेक प्रकारचे कर्ज लोकांना आहेत। तर त्यासाठी आपल्या गुरुमाऊलींनी लक्ष्मी प्राप्तीसाठी एक कवडीची सेवा दिलेली आहे। गुरुमाऊलींची केंद्रातली ही सेवा आहे, 40 दिवस करण्याची ही सेवा आहे आणि ती कशी करायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या दिवशी। त्यासाठी तुम्हाला एक असं पिवळं छोटंसं कापड, ते यातच मिळतं, पिवळं छोटंसं कापड, हळद दिलेली आहे त्यातच, या ज्या कवड्या आहेत या दिलेल्या आहेत, हे बघा 1 2 3 4 5 6 7 पांढऱ्या कवड्या आणि 2 चॉकलेटी, या आपल्याला केंद्रात मिळत नाहीत, या आणाव्या लागतात। 2 चॉकलेटी कवड्या, म्हणजे या तुम्हाला कवड्या कळल्या असतील कशा आहेत त्या, हे बघा या पिवळ्या। आता या पिवळ्या अगदी नाही आहेत, थोड्याफार पिवळ्या आहेत, त्यांनी हळद दिलेली आहे आपल्याला केंद्रात, हळदीनं त्या पिवळ्या करायच्या, हळद पाण्यामध्ये टाकायची, म्हणजे पेस्ट तयार करायची ना, कवड्या पिवळ्या करून घ्यायच्या, अशा या कवड्या आपल्याला घ्यायच्या आहेत। हे असं पॉंच मिळतंय, हे बघा, हे असं केंद्रात पूर्ण ह्याची सेवा दिली जाते आपल्याला। ती कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। व्यवसायामध्ये अतिशय प्रमाणात तुम्हाला तोटा होत असेल, शेजाऱ्याचं दुकान चाललंय पण तुमचं दुकान चालत नाहीये, अशा वेळेस काय करावं? कष्ट तर करणेच करणे आहेत, कर्म चांगले ठेवायचे आहेत आपल्याला, त्याचबरोबर सेवा आणि उपायांची जोड द्यायची आहे। माझा तर खूप भर असतो, तुम्हाला नवीन नवीन उपाय मी स्वतः ट्राय करते, तुम्हाला देते। नवीन सेवा केंद्रामध्ये तेवढ्यासाठी मी रोज जाते की काही सेवा आपल्याला मिळत आहेत का आणि त्या सेवा मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकते का। तर जेव्हा आपट्याच्या पानांची सेवा आणली तेव्हाच ही सेवा मला मिळाली आणि या सेवेबद्दल मला तिथल्या काकांनी माहिती दिली पूर्ण, की तुम्ही यामध्ये अजून काय ॲड करू शकता, आणि ती सेवा मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। अक्कलकोट मठामध्ये सुद्धा ही सेवा सांगितलेली आहे सतीश दादांनी, आणि आपल्या केंद्रात पण ही सेवा सांगितलेली आहे। तर ती काय आहे ती आता आपण आधी नीट समजून घेऊया। त्यासाठी सगळ्यात आधी कवड्या बघून घ्या। ही आहे पिवळी कवडी आणि ही आहे चॉकलेटी कवडी, हे बघा, या 7 पांढऱ्या, म्हणजे 7 पिवळ्या किंवा पांढऱ्या आणि 2 चॉकलेटी कवड्या तुम्हाला लागणार आहेत। एकूण 9 कवड्या आपल्याला लागणार आहेत। तुम्हाला काय करायचंय? पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा ही 12 पौर्णिमांपैकी सगळ्यात महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते। जरी त्या दिवशी ग्रहण असेल, ग्रहणाचा व्हिडिओ ऑलरेडी आलेला आहे, ग्रहणाची माहिती काय पाळायची आहे ते तुम्ही बघू शकता। जरी ग्रहण असेल तरीही ही सेवा आपल्याला करायची आहे, ही सेवा आपल्याला चुकवायची नाहीये। त्यासाठी तुम्हाला 7 पांढऱ्या कवड्या, 2 चॉकलेटी कवड्या, एवढासा पिवळा कापड, आहे बघा किती आहे, एवढंसं पिवळं कापड तुम्हाला लागणार आहे, आणि गंगाजल तुम्हाला लागणार आहे। गंगाजल सुद्धा धार्मिक वस्तूंच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळून जातं। तुम्हाला काय करायचंय? एक वाटी किंवा डिश घ्यायची, त्यामध्ये हे पिवळं वस्त्र असं ठेवायचं, डिशमध्येच ठेवा, त्याच्यावर या सगळ्या पिवळ्या कवड्या ठेवायच्या अशा पद्धतीनं, हे बघा, या अशा पद्धतीनं या कवड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत। आणि त्यानंतर लक्ष्मी समोर, स्वामींसमोर, कुलदेवी समोर ही प्लेट तुम्हाला ठेवायची आहे, किंवा देवघराच्या समोर अशी ठेवा। एका पाटावर स्वामींची मूर्ती मांडलीत, फोटो मांडलात, त्याच्या पुढे ठेवलं तरी चालेल, पण आपल्याला ही सेवा रोज रोज करायची आहे, मग रोज वेगळी पूजा मांडायची का? तर नाही, देवघरासमोर जिथं जागा असेल तिथं पाटावर तुम्हाला ही सगळं ठेवायचं आहे। लक्षात घ्या, त्या कवड्या पिवळ्या करून घ्यायच्या आहेत। जरी पिवळ्या असल्या तरी हळद आणि केशरानं किंवा नुसत्या हळदीनं त्या कवड्या पिवळ्या करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर तुम्हाला काय सेवा करायची आहे? कोजागिरी पौर्णिमेपासून 40 दिवस, कोजागिरी पौर्णिमेला रात्री ही सेवा करायची आहे,
11-12 वाजता, कारण रात्रीचीच ही सेवा केलेली चांगली आहे. आणि दुसऱ्या दिवशीपासून कोणत्याही वेळेत केली तरी सुद्धा चालेल. सलग 40 दिवस करायची आहे. यामध्ये पिरियड आला, घरातलं कुणी करणारं असेल तर त्यांना करायला सांगा किंवा तेवढे दिवस स्किप करा आणि पुढं तेवढे 4 दिवस वाढवा. म्हणजे पूर्ण 40 दिवस ही सेवा आपल्याला करायची आहे. या सगळं हे प्लेटमध्ये साहित्य ठेवल्यानंतर तुम्हाला एक माळ विष्णू गायत्री मंत्राची म्हणायची आहे, एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्राची म्हणायची आहे, एक माळ कुबेर मंत्राची म्हणायची आहे आणि एक माळ नवारणव, कुठल्या मंत्राची? एक माळ नवारणव मंत्राची तुम्हाला म्हणायची आहे. त्यानंतर म्हणजे तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र सांगते. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, ही आहे विष्णू गायत्री मंत्र. त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. त्यानंतर कुबेराचं ओम श्री कुबेराय नमः आणि नवारणव मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्छई नवारणव मंत्र. या 4 माळी तुम्हाला म्हणायच्या आहेत. एक माळ रोज, अशा 4 माळी सलग 40 दिवस तुम्हाला ह्या सगळं तसंच ठेवायचं. प्लेट रोज उघडीच ठेवायची, रोज देवासमोरच ठेवायची, दिवा लावायचा तुपाचा, उदबत्त्या लावायच्या आणि ही सेवा करायची. सलग 40 दिवस तुम्हाला ही सेवा त्याच्यावर रुजू करायची आहे. स्वामींसमोर तुम्हाला केलं किंवा कुलदेवी लक्ष्मीसमोर कुठेही केले तरी चालेल. या सगळ्या कवड्या ज्या आहेत त्याच्यावर तुम्हाला ओळीनं 40 दिवस मंत्रजाप करायचा आहे. 40व्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे ते सांगते. 40व्या दिवशी तुम्हाला या सगळ्या कवड्या 40व्या दिवशी या सगळ्या ज्या कवड्या आहेत त्या तुमच्या घरातल्या प्रत्येक मेंबरला एक द्यायची. म्हणजे जेवढे जण असतील, 4 जण असतील 4 जणांना द्या, जास्त असतील कमी असतील मेंबर, कवड्या कमी आणि मेंबर जास्त किंवा कवड्या जास्त मेंबर कमी उरत असतील तर तिजोरीत ठेवा. कमी पडत असल्या तर इलाज नाहीये, प्रत्येकाकडे एक एक द्या. कारण आपण 7 आणि 2 9 कवड्यांची सेवा करतोय. प्रत्येकाच्या म्हणजे मिस्टरांच्या पर्समध्ये एक ठेवा, तुमच्या पर्समध्ये एक ठेवा. मुलगा असेल कॉलेजचा किंवा समजूतदार, त्यांच्या दप्तरात ठेवली ते चालेल किंवा घरात त्याच्याऐवजी त्यांच्या नावाने प्रोटेक्शन म्हणून घरात तुम्ही ठेवू शकता. कारण छोट्या मुलांना आर्थिक समस्यांची गरज नसते. खरं तर कमावत्या व्यक्तींना या कवड्या जवळ ठेवायच्या आहेत आणि बाकीच्या ज्या उरतील त्या तुम्हाला कपाटामध्ये ठेवायच्या आहेत. काय करायचंय पुढं सांगते. घरातील प्रत्येकाकडे तुम्हाला ह्या पांढऱ्या कवड्या आहेत त्या ठेवायच्या आहेत. उरलेल्या तिजोरीत या कपड्यामध्ये बांधून तुम्हाला ठेवायच्या आहेत. त्यानंतर 41व्या दिवशी काय करायचं. 40व्या दिवशी एक एक कवडी सगळ्यांना दिलीत पांढरी. आता उरल्या चॉकलेटी कवड्या. तर चॉकलेटी कवड्यात तुम्हाला काय करायचंय. चॉकलेटी कवडी 1, हळकुंड 1 आणि 1 रुपयाचं नाणं 1 हातात घ्यायच्या. लाल कपडा घ्यायचा, असा पिवळ्यासारखाच लाल कपडा घ्यायचा. तो या पोटलीत मिळालेला नाहीये. लाल कपड्यात ठेवायचा आणि त्याच्यावर 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्र आणि 11 माळी नवारणव मंत्र. त्या 2 कवड्या ज्या आहेत चॉकलेटी त्या लाल कपड्यात ठेवायच्या. त्याच्यामध्ये 1 हळकुंड ठेवायचं, 1 रुपयाचं 1 नाणं ठेवायचं आणि दोन्ही कवड्या एकत्र ठेवल्या तरी चालतील. लाल कपड्यामध्ये 2 हळकुंड, 2 कवड्या, 1 रुपयाची 2 नाणी असं एकत्र ठेवलं तरी चालेल किंवा 2 लाल कपड्यामध्ये 1 कवडी, 1 हळकुंड, 1 रुपयाचं 1 नाणं असं ठेवलं तरी चालेल. 2 पोटल्या केल्या तरी चालेल, 1 पोटली केली तरी चालेल. आता त्याच्यावर ज्या सेवा सांगितल्या श्री स्वामी समर्थ आणि ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्छई या मंत्राच्या 11 माळी. त्यामध्ये कंजूशी करायची नाही. 2 माळी करू का ताई, 5 माळी करू का ताई, नाही. पूर्ण सेवा करायच्या. 11 माळीच सेवा तुम्हाला करायच्या आहेत. 41व्या दिवशी ही सेवा झाली की या ज्या 2 कवड्या आहेत, या चॉकलेटी ज्या 2 कवड्या आहेत त्या जिथं तुम्ही पैसे ठेवता, कॅश ठेवता, भले तो तुमचा स्टीलचा डबा असू दे किंवा तिजोरी असू दे, त्यात ठेवायचा आणि तुमच्याकडे जे काही सोनं चांदी नाणं जे काही आहे ना त्यात ठेवायचं. आता एकत्र ठेवत असाल तर दोन्हीची पोटली एकत्रच करा आणि वेगवेगळं ठेवत असाल तर दोन्हीकडे वेगवेगळं ठेवा. सोनं गहाण ठेवायची वेळ येणार नाही, पैसा कमी पडणार नाही, कुणाकडे हात पसरायची वेळ येणार नाही. लक्ष्मीची चणचण टंचाई ज्याला म्हणतो ती तुम्हाला जाणवणार नाही. सतत खेळता पैसा तुमच्याकडे येईल. पगार कमी असेल तर पगारवाढ होईल. व्यवसाय कमी चालत असेल तर व्यवसायामध्ये भरभराट होईल. फक्त तुमची 100% कष्ट करण्याची तयारी हवी.
सोबत तुमचे कर्म हे चांगलेच हवेत, अन्यथा या कोणत्याही सेवांचा किंवा उपायांचा कुठलाही उपयोग होत नाही. खोटे बोलणे, दुसऱ्याबद्दल निंदा करणे, दुसऱ्याची चेष्टा उडवणे किंवा दुसऱ्याच्या माघारी वाईट बोलणे, घरातल्या स्त्रियांना त्रास देणे, घरातल्या मुलींना त्रास देणे, मद्यपान करणे, मांसाहार करणे, हे सगळं जितकं सोडता येईल तितकं सोडा. बाकी तुमची मर्जी. सेवा करा. 40 दिवस सेवा करताना अर्थातच मांसाहार वर्ज्य आहे. पूर्णपणे मांसाहार वर्ज्य करायचा आहे. घरामध्ये ज्यांना खायचंय त्यांना खाऊ दे. तुम्ही स्वतः जरी सेवा करताय तर तुम्ही करायचा नाही, हे लक्षात घ्या. बाकी ब्रह्मचर्याचं वगैरे कोणतंही पालन झालं नाहीये. बाकी कुठल्याही अटीतटी नाही आहेत. फक्त या रोज 4 माळी आणि शेवटच्या दिवशी 11 माळी अशी सेवा मात्र ह्याच्यावर घडलीच पाहिजे. ही सेवा जेव्हा घडेल, तुम्हाला पुन्हा एकदा मी हे पॉइंट दाखवते जे तुम्हाला केंद्रामध्ये मिळणार आहे. हे घेऊन या. याला खूप जास्त महत्त्व आहे. त्याची किंमत तुम्हाला सांगते, 42 रुपये किंमत आहे. याहीपेक्षा त्यांनी सोप्या पद्धतीत सेवा सांगितली आहे की याहीपेक्षा तुम्हाला काय करता येईल. मंगळवारी किंवा शुक्रवारी, शक्यतो मंगळवारीच, 7 पांढऱ्या कवड्या घेऊन त्या केशरयुक्त हळदीने पिवळ्या करा. त्यावर 11 वेळा श्री स्वामी 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप व 16 वेळा श्री सूक्त म्हणून पिवळ्या कपड्यात बांधून देवघरात ठेवा. दर मंगळवारी पंचोपचार पूजा करून 16 वेळा श्री सूक्त म्हणा. ही एवढी मोठी सेवा तुम्हाला जमत नसेल तरचा पर्याय देते. खरं तर ही 40 दिवसाची सेवाच करणं महत्त्वाचं आहे. नसेल जमत तर एकाच मंगळवारी तुम्हाला काय करायचं आहे, 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप, 16 वेळा श्री सूक्त म्हणायचं आणि पिवळ्या कपड्यात बांधून देवघरात ही पोटली ठेवायची. त्यात चॉकलेटी कवड्या ठेवायच्या नाहीत, नुसत्या पिवळ्या ठेवायच्या. आणि प्रत्येक मंगळवारी मात्र 16 वेळा श्री सूक्त आणि त्यानंतर फलश्रुती तुम्हाला म्हणायची आहे. मला वाटते तुम्हाला सांगितलेली सेवा लक्षात आली असेल. त्यातूनही लक्षात नसेल आली, अगदी तुमची कोजागिरी पौर्णिमे दिवशीच अडचण असेल, पुढल्या 4 दिवसापासून करा, मात्र सेवा करा. किंवा त्या पौर्णिमे दिवशी घरातल्या कुणालाही तयार करा की प्लीज एवढी सेवा आजच्या दिवस करा आणि मी नंतर करेन. पण पौर्णिमेपासून झालेली सेवा खूप चांगली आहे, म्हणून तुम्ही ही नक्की करा. मी आशा व्यक्त करते की मी एवढी जीव तोडून तुम्हाला सेवा सांगितली तर तुम्ही ती नक्की कराल. मी स्वतः करणार आहे, करताना तुम्हाला दाखवेन देखील. गेल्या वर्षीची पण माझी पोटली अजून आहे आणि या वर्षीची मी आता करणार आहे. व्हिडिओ खूप जणांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक द्या. तुमचा एक लाईक मला खूप मोटिवेशन देतो. श्री स्वामी समर्थ.